अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पदं आता कोणाकडे जाणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं आणि बीड पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत। तर अजित पवारांनंतर विविध संस्थांवरच्या पदांचं नेमकं काय होणार असा सुद्धा एक प्रश्न कायम आहे। तर सुनेत्रा पवारांकडे पदं द्या नेत्यांनी आग्रह केलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता ते भूषवत असलेल्या विविध पदांचं पुढे नेमकं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, मात्र त्यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी होती। या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आता कोणावर हा प्रश्न उपस्थित केला जातोय। अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते, माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन होते, विद्या प्रतिष्ठानचे ते प्रमुख विश्वस्त होते, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते सदस्य होते, रयत शिक्षण संस्थेमध्ये संचालक होते, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष अशा अनेक पदांवर ते कार्यरत होते। त्यामुळे आता याचं पुढे काय होणार आणि या पदांसंदर्भात उत्तराधिकारी नेमका कोण असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदावर 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आणि अनेक संस्थांचे अध्यक्षपद, चेअरमन अशा प्रमुख पदांची जबाबदारी होती। आता या इतर ठिकाणी नेमकं काय होणार, इथला उत्तराधिकारी कोण असणार याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संस्थांची अध्यक्षपदं ही रिक्त झालेली आहे। अजित पवार हे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्रीच नव्हते, फक्त राष्ट्रीय अध्यक्षच नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तर विविध साखर कारखान्याचे चेअरमॅन पद त्यांच्याकडे होतं। सोबतच जे साखर कारखान्याचे चेअरमॅन पद आणि अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आता कोणाची वर्णी लागणार आणि अध्यक्षपद कोणाकडे जाणार, आता हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि बीड या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हा एक प्रश्न जो आहे तो सध्या विचारला जातोय। कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची अशी मागणी आहे की पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात यावं आणि या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्री पद ते सांभाळतील आणि याची जबाबदारी ही त्यांच्याकडे द्यायला पाहिजे। सोबतच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेली होती, जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हापासूनच जे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते असं म्हणतात की राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा सुनेत्रा पवार यांचीच वर्णी लागली पाहिजे। तशा प्रकारचं पत्र सुद्धा त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपवलेलं आहे। आता सरकारमधली पदं भरल्यानंतर दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी तर त्यांची वर्णी लागलीच पाहिजे, हा एक जो प्रश्न किंवा अशी एक चर्चा जी आहे ती नेत्यांकडनं होऊ लागलेली आहे। तर अध्यक्षपदी सुद्धा त्यांचीच निवड व्हावी असा सूर आता पक्षांतर्गत पाहायला मिळतोय। तर सोबतच आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता ही मोठी पदं आहेत ती अर्थात सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात यावी अशी तर मागणी होती, मात्र विविध साखर कारखान्याचे जे पद आहे हे अजित पवार यांच्याकडे होतं, त्यामुळे त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार हा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। आणि आता या संदर्भात आगामी दिवसांमध्ये नक्की चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि विविध साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी, चेअरमॅनपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सीमा, खरं तर अजित पवारांचा सहकार क्षेत्रावर तेवढं वचक होता, तेवढी त्यांची कामगिरी होती, त्यामुळे या ठिकाणी आता उत्तराधिकारी कोण असणार हा खूप मोठा प्रश्न आहे। निश्चितच याची उत्तरं का देईल? सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर